याची शक्यता आहे या संदर्भात आपल्याला काय त्रास मग त्यांनाही कुणीही मुख्यमंत्री असला, उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी आमचं काही काम निघालं तर आम्ही तुम्हाला भेटायला येणार. सत्तेवर कोण आहे आणि विरोधी पक्षात कोण आहे हे महाराष्ट्रात पद्धत नाही आहे. आम्ही पण अनेकदा सत्तेवर होतो, अनेकदा विरोधी पक्षात होतो. जे कोणी प्रमुख असतात आणि सार्वजनिक एखादी बाब असेल आणि ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच त्याच्यातनं मार्ग निघणार असेल तर अनेक मान्यवर कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्याच्यामध्ये राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढतात. आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर आहेत असं संजय राऊतांनी विधान केले. कसं हे का एक मिनिट मी तुमच्याकडं तुम्ही बसवलं, मी बसलो, मग मी सकाळपासून काय केलं ते सांगितलं. आता काही लोकांचे वेगळे विचार असतात. कोण कसं असतं, कोण कसं असतं हे तुम्ही मला विचारून माझाही वेळ घेऊ नका. पुन्हा हे असं म्हणले त्याच्यावर अजित पवार असं म्हणले. आता तुमचं म्हणणं काय? हे आम्हाला धंदे करायचे नाही, आम्हाला विकास करायचा. तुम्ही इथे सगळेजण हुशार लोक आहात. हुशार म्हणतो मी की तुम्ही त्या डेव्हलपमेंटला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे ते देत नाही. कोण कोण पहाटे 5ला उठून 6ला तिथं कामाला येतं. पण तुम्हाला असलं बोललं तर हा असं बोलला आहे तुम्हाला काय? मला काही मत व्यक्त करायचं नाही. प्रत्येकाला संविधानाने आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि काही गोष्टींना आम्हाला उत्तर पण द्यायचं नाही. नो कॉमेंट्स चर्चा करतात. मला तुमच्या ह्याच गोष्टीचा राग येतो. ज्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं, मी लक्ष देतोय. त्याच्या संदर्भात जे ते येऊन सांगतायत. हजारो एकर जमीन कुणाचीच गेलेली नाही आहे, उगीच थापा मारायच्या नाही. ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथंही भेटलं. त्याच्यातल्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं, त्यांना बोलवलेलं आहे. ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात. ते आमच्या कलेक्टरला, COला, विभागीय आयुक्ताला, मला कुणालाही भेटू शकतात. ते त्यांची अडचण सांगू शकतात. विकास करत असताना थोडासा कठोरपणा नाईलाजास्तव घ्यावा लागतो, त्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका. इथं सगळे त्या भागातले येणारे अधिकारी, कर्मचारी, जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करत आहेत. परंतु ते म्हणत आहेत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत त्याचं सातत्य टिकवा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो आहे. आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलं आहे, पाठबळ दिलं आहे, पाठिंबा दिला आहे आणि त्याच्यामुळं मी काही कोणाचा अनादर करत नाही. सगळ्यांचा मान सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतो आहे. थोडंसं काही ठिकाणी त्यांची एक भूमिका असते. मी उद्याच्या 50 वर्षाचा विचार करून तिथं बोलतो. तिथं मात्र अडचणी येतात. ते म्हणतात की नाही इथं एवढंच अरुंद ठेवा, तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतो आहे. जर एखादा रस्ता हा 36 मीटरचा, 24 मीटरचा असेल आणि काही ठिकाणी 18 मीटर केला तर 36 मीटरमधून 18 मीटरमध्ये जात असताना, 36 मीटरवरून 24 मीटरमध्ये जात असताना तिथं अडचणी येतात. त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो आम्हाला कुणालाही काहीही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे. तुम्ही बघितलं आहे आज अनेक ठिकाणी आमच्या PMRDने किंवा MIDCनं हे केलं, म्हणजे किती रुंदी आहे त्या खुणा केल्या, तर लोकांनी आपणहून स्वतः ते बाजूला केलेलं हे आपण बघताय. रस्ते मोठे करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील असता. तुम्ही खरं तर नागरिकांना अंगावरती घेता. मात्र तेच रस्ते नंतरच्या काळामध्ये बारीक केले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही असेच रस्ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत लहान केले जातात. हे का पिंपरी चिंचवड 92 पासून 2017पर्यंत माझ्या विचाराच्या लोकांच्या माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते.
त्यावेळेस मी अतिशय कठोर भूमिका घेऊन फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, रुंद रस्ते वगैरे केले. तसंच आत्ता मी इकडं करतो आहे. त्या संदर्भामध्ये कुठंही आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम करतो आहे. काही जण ऐकत आहेत, काही जण थोडंसं नर्वस होत आहे. ती गोष्ट खरी आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील शेखर सिंग यांना मी सांगितलेलं आहे. मध्ये PMRDची मीटिंग PMRDचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. त्यावेळेस सगळे अधिकारी होते, मी पण होतो त्या मीटिंगला. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं अजिबात कुठंही रस्ते अरुंद ठेवायचे नाही, रस्ते रुंद करायचे. थोडंसं कठोर भूमिका घ्यावी लागली तरी चालेल आणि त्याच मताचा मी पण आहे. दादा डीपी नेमक्या आरक्षणात बदल केले जाणार आहेत तर रद्दीची काही मागणी करतायत. त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शेवटी तो निर्णय देवेंद्रजी एकनाथराव शिंदेंच्याकडे UD डिपार्टमेंट आहे, एकनाथरावजी आणि मी पालकमंत्री आहे. शहराच्या उद्याच्या 25-50 वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं उचलू. एकीकडे हिंजवडी IT पार्क होते, मात्र मान गावात अजूनही 8वीपर्यंत शिक्षण 9वी-10वीचे वर्ग हे करत नाहीये. त्यामुळे ते सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे इकडे पण शिक्षण दिलं. आजच PMRDAचे आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुमचे आरक्षण जिथं जिथं आहेत, जिथं शाळेची, कॉलेजची, भाजी मंडईची, स्मशानभूमीची, दफनभूमीची, ज्या सार्वजनिक बाबी आमच्या नागरिकांना लागत असतात ते त्या म्हणजे COकडे हँडओव्हर करा, म्हणजे जिल्हा परिषदेकडे. आणि COंना पण सांगितलं आहे की तिथं अनेक ठिकाणी TP स्कीम होत आहेत, अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होती, अनेक ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. तर तिथं जे काही बांधायचं आहे ते बांधण्याच्याकरता आम्ही जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, TPDC आणि हे सगळे तुमचे CSR असं मिळून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे. आयुक्तांनी सांगितलेलं आहे. ह्याचा दर 8 दिवसांनी आढावा घेत असतो. त्यांनी आज तर मला प्रत्येक दिवशी काय काय केलं तेही दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आमची गती ठेवणार आहे, आम्ही आमचं सातत्य टिकवणार आहे आणि आम्ही आमचा प्रयत्न चालू करणार आहे. मंत्र्यांना मूर्ख म्हटलंय, मंत्र्यांचं ऐकण्यापेक्षा आमचंच ऐका असंही खरं तर शरद सोनवणेंनी त्याच्यात. ठीक आहे. तर हे जे असले हे फार महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे का तुम्हाला? मी तेच म्हणतोय, सकाळपासून मी सगळं बाकीचं डेव्हलपमेंटचं सांगतोय ते दिलं सोडून. आणि ते आमच्याने असं म्हणलं, काही लोक विकृत असतात. आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाहीत. मी नेहमी सांगतोय आपला महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेला आहे. त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. त्यामध्ये जनता बारकाईनं बघत असते कोण कसं बोलतं आहे, कोण कसं बोलतं आहे. आम्हाला जे योग्य बोलत नाही त्याची दखल घेण्याचं कारण नाही. आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ. त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीला उत्तर देण्याच्या करता मी बांधील आहे. चुकीचे प्रकार होत असतील तर ते थांबवण्याच्या करता आम्ही लोक बांधील. कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याबद्दल पुढची कारवाई करण्याच्या करता आम्ही बांधील. त्या गोष्टी आमच्या आहेत. सगळ्यांना माहिती आहे आपला हिंजवडी आणि तो सगळा ITचा परिसर आहे. त्यामध्ये खूप अडचणी सातत्याने होतं. त्या विशेषतः पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. आणि ती बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली आणि त्याच्यातून ठरवलं की बाबा दर 8-10 दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन MRDC, PMRDA, MSCB, PWD, PMC, PCMC ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या. त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेली आहे.
आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं. मेट्रो आपले म्हणजे टाटा, अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे. काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात, नाईलाज आहे. आम्हाला कुणाला नाराज करायचं नाही, परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार. त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे. आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही, परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं, स्ट्रॉंग वॉटर जाण्याचं पाण्याचं अडचण, वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं, ते आम्हाला पाडावं लागतं आहे, काढावं लागतं आहे. आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल. होतं आहे काय, माझा थोडासा आवाज मोठा आहे. मी काही बघितलं, काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारांनी अमक्याला झापलं. मी काही झापायला आलो नाही. सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. सगळेजण आम्हाला सहकार्य करत आहेत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच आम्ही सगळे आमचे सगळे टॉपचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे सहकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर असतील, अण्णा बनसोडे असतील, इतर सर्व सहकारी सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मदत करत आहेत आणि ते काम आमचं चाललेलं आहे. आज पण पुढं 2051पर्यंत ह्या सगळ्या PMRD एरियामध्ये किती TMC पाणी हे पिण्याच्या करता लागणार आहे, किंवा आपली पवना नदी असेल, आपली इंद्रायणी नदी असेल, आपली मुळा मुठा असेल, ह्याच्या संदर्भामध्ये जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं केलं पाहिजे, त्याच्यात कसे प्रस्ताव करायचे, ह्याच्याबद्दल खूप साधक बाधक चर्चा झाली आणि कसं पुढं जायचं ते पण आम्ही ठरवलेलं आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस अधिकाऱ्यांनीच मला सुचवलं की पुढं आपण चाकणचा परिसर घेऊ, कारण चाकणच्या परिसरामध्ये पण ट्रॅफिकचा खूप यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. तोही सोडवण्याच्या करता आम्हाला नॅशनल हायवेची पण मदत लागणार आहे, त्याचेही अधिकारी असतात. या प्रकारे आमचं सर्वांचं काम चाललेलं आहे आणि एकंदरीत आज अनेक लोकांनी, थोडासा पाऊस होता परंतु आम्ही ज्यावेळेस पाहणी करायचो त्यावेळेस पावसाने पण आम्हाला साथ दिली. 1-2 ठिकाणीच आम्हाला छत्र्या घ्याव्या लागल्या, नाहीतर व्यवस्थितपणे पाहता आलं आणि याच्यातून कुठले कुठले ॲडिशनलचे रस्ते घेतले पाहिजेत, कसे घेतले पाहिजेत, तातडीने कुठले खड्डे बुजवले गेले पाहिजेत, लोकांना त्रास न होण्याच्या करता काय काळजी आपण घेतली पाहिजे, या सगळ्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली. कासारसाईचे शिक्के जे पडलेले आहेत ते पण काढण्याचा निर्णय घेतला, कारण कासारसाईचा कॅनॉलच बंद झाला आहे. त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के ठेवायचं काही कारण नाही. मी सोमवारी मुंबईला गेल्यानंतर याबद्दल संबंधितांशी चर्चा करीन आणि ते पण दुखणं त्यांचं दूर करीन. एक जरा आहे की सध्या काय झालं आहे, आपल्या ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्हाला रस्ते जे आमचे DP झालेलं आहे त्या प्लॅनप्रमाणे आम्हाला करायचे, तर गावठाणामध्ये लोकांचं जरा वेगळं मत आहे. मी त्यांना विनंती करतो की असं करू नका. आपल्याला सगळं चांगलं जर करायचं असेल, कायमचं हा प्रश्न सोडवायचा असेल तर थोडंसं आपण पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या. आम्हाला ज्याचं अधिकृत आहे त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. त्याला आम्ही TDR किंवा पैसे जे काही त्याला वाटेल ते आम्ही द्यायची आमची मानसिकता केलेली आहे आणि ही आता बरीच कामं म्हणजे अतिक्रमणं काढलीत, ते आपल्यालाही पाहायला मिळाली असतील आणि काही बाबतीमध्ये अजून काढायचं काम चाललेलं आहे. पण हे सातत्य टिकवायचं आहे आणि कायमचा हिंजवडी आणि त्या सगळ्या परिसरातला माण असेल, मारुंजे असेल, सूस असेल, त्या सगळ्याच भागातला प्रश्न हा कायमचा ह्या सगळ्यांना घेऊन सोडवायचा. त्यात फॉरेस्टचा पण काही प्रश्न आहे. आता एका टीमला ती कसरी कामं बघायला सांगितलेली आहेत. आज कारगिलचा विजय दिवस पण आहे. कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या वॉरमध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो
आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर्व जनतेला शुभेच्छा देतो. दादा ज्यांची 1 इंच जमीन अमय खोपकरांनी आता इशारा दिला मनसेचे जे नेते हे मी तुम्हाला सांगू का, जर चित्रपट उत्तम असेल तर सगळी चित्रपट लावतात. मला आमचा मागचा काळ आठवतो. दादा कोंडकेंचे 7 का 8 चित्रपट सिल्वर ज्युबिली झाले. म्हणजे सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगावं लागलं, पण एकदा चित्रपटाला त्यांना स्क्रीन मिळाला. लोकांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही. उत्तम चित्रपट आला तर लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात. करोडो रुपये खर्च केले आणि चित्रपट लोकांच्या मनात उतरला नाही तर तुम्ही बळजबरी कुणावर करू शकत नाही.